मराठवाड्यामध्ये बरेच शेतकरी रेशीम उत्पादनाच्या मार्गावर आहेत आणि त्यांना रेशीम पिकांना हमीभावाचा रेशमी दिलासाही दिलाय। उस्मानाबाद जिल्ह्यातल्या निपाणी गावानं रेशीम शेतीचा मार्ग स्वीकारत शेतीतून शाश्वत नफ्याच्या दिशेनं एक आश्वासक पाऊल पुढे टाकलंय आणि या गावची यशोगाथा जाणून घेण्यासाठी आपण जाऊया थेट उस्मानाबाद जिल्ह्यात। कळंब तालुक्यातलं निपाणी हे जेमतेम 2,500 लोकवस्तीचं गाव। इथली बहुतांश शेती ही कोरडवाहू। दुष्काळाला तोंड देत इथले शेतकरी शेती करतात। इथल्या शेतकऱ्यांना नवं शोधण्याचा ध्यास लागला होता। 1998 साली गावातल्या राजेंद्र शिंदेंनी पहिल्यांदा रेशीम शेती केली। त्यांना रेशीम शेती शाश्वत वाटू लागली। त्यानंतर शिंदेंनी रेशीम शेतीचा मार्ग यशस्वीरित्या स्वीकारला। गेल्या 20 वर्षांपासून ते रेशीम उत्पादन करतात। जवळपास आज तागायत 175 लोक तुती लागवडीत आहेत, म्हणजे जवळपास 80% लोक। आणि पूर्ण हे माल आम्ही बेंगलोरला पाठवतो, रामनगरला। त्याच्यापासून आमचं जवळपास 40 ते 50 लाख रुपये महिन्याला टर्नओव्हर होत आहे। इतर पिकापेक्षा तुती चांगली परवडते आम्हाला, म्हणून इतर पिकापेक्षा आम्ही तुतीकडे जास्त लोक वळलेले आहेत आणि इथून पुढे आणखीन जास्त तुतीकडे वळणार आहेत लोक। आणि पतसंस्थेनं काही हे काय आपलं सहकार्य केलेलं आहे, त्याच्यामुळे शेड हे ते झालेले आहेत। शिंदेंच्या अनुभवानंतर गावातल्या अनेक शेतकऱ्यांनी त्यांच्या पावलावर पाऊल ठेवलं। कमी काळात शाश्वत नफा मिळवून देणाऱ्या या शेतीचा स्वीकार इथल्या शेतकऱ्यांनी सुरू केला। गावातले दगडूगुंड हे देखील त्यापैकीच एक। दगडूगुंड यांनी आपल्या 8 एकर शेतीपैकी 1 एकरात तुतीची लागवड केली। यासाठी गुंड यांना जवळपास 1.5 लाख रुपये खर्च आला, पण आज त्यांना यापासून चांगला फायदा मिळू लागलाय। यातून कोरडवाहू शेतीच्या तुलनेत त्यांना जास्तीचा नफा मिळतोय। ती ऑक्टोबर-नोव्हेंबर मध्ये लागवड केली आणि लागवडीनंतर पुन्हा सुरुवातीचं पीक जुलैमध्ये घेतलं, 25 जुलैला। ती 100 अंडी पुंजाचं होतं। या 100 अंडी पुंजामध्ये मला 35,000चं म्हणजे उत्पन्न झालं। त्याच्यानंतर एक गेलेलं पीक 50,000चं झालं आणि त्याच्यानंतर आता ही तिसरं पीक आहे। गेलेलं बी 150 अंडी पुंजाचं होतं, हे पण 150 अंडी पुंजाचं आहे आणि आता आणखीन एक निघत आहे, तर पिकाच्या तुलनेमध्ये चांगला आहे। या गावातल्या अनेक शेतकरी तुतीची लागवड करून शाश्वत नफा कमाईच्या मार्गाला लागलेत। ही गोष्ट लक्षात घेता सरकारी यंत्रणेनं गावाला मदत केली आहे। त्यांना तुती लागवडीसाठी रोजगार हमी योजनेतून निधी दिला। रेशीम शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना 201 रुपयांचा रोजगार निधीही दिला जातोय। मला शासनाकडून हजेरी रूपात 4 माणसाच्या हाजऱ्या मिळतात। रोज 201 रुपये प्रत्येकी मिळतो। अशा 4 हाजऱ्या मिळतात शासनाकडून। त्याचं काही मस्टर काही दाखवत असणार? हां, त्याचा मस्टर भरतोय रोजगार सेवक भरते ना मस्टर। त्याचा काही फायदा कसा होतो तुम्हाला? होतो ना आम्हाला फायदा। त्याचा फायदा आम्हाला ठीक आहे, काम करीत असल्यामुळे शेतामध्ये त्याचा हजेरी रूपात आम्हाला फायदा होतो। आज गावातला प्रत्येक रेशीम उत्पादक वार्षिक किमान 50,000पासून ते 3 लाख रुपयांपर्यंत उलाढाल करतोय। सध्या गावात अंदाजे 300 एकरांवर तुतीची लागवड आहे। गावातले जवळपास 180 शेतकरी तुतीची शेती करतात। यातून गावात वार्षिक अंदाजे 50 ते 60 लाख रुपयांची उलाढाल होते। 1998 साली 6 शेतकऱ्यांनी लागवड केली व बघता बघता 80% गाव हे आता तुती लागवडीसाठी प्रसिद्ध झालंय। एकूणच काय, या तुतीतून उत्पन्न मिळतं, पैसाही मिळतो, मेहनती कमी जाते। त्याच्यात या मार्गातून समृद्धीचा मार्ग या गावकऱ्यांनी शोधलाय। गावातल्या शेतकऱ्यांना चॉकीचा पुरवठा करण्याचं काम जवळच्या काही शेतकऱ्यांनी सुरू केलंय। तुतीची शेती गावात वाढू लागली आहे, तर चॉकीचा जवळूनच पुरवठा होत असल्यानं शेतकऱ्यांची पळापळ ही वाचली आहे। तारीख असते त्याच्यात ब्लॅक बॉक्सिंग केली जाते। ब्लॅक बॉक्सिंग हे तारखेच्या अगोदर 2 दिवसांना करतो आपण। 2 दिवसांना अगोदर केल्यानंतर ज्या दिवशी आपल्याला शॅम्पल आलेलं असते त्याच्याबरोबर, त्या शॅम्पलनुसार त्याची आळी काही निघते बाहेर, ती त्या पद्धतीनं शॅम्पलमध्ये पूर्ण निघाल्यानंतर ही पूर्ण ट्रे ओपन केले जातात। ओपन केल्यानंतर त्याच्यावर जाळी टाकणे, जाळी टाकून पाला टाकतो आपण। पाला टाकल्यानंतर त्याचे म्हणजे जसं म्हणजे 20 मिनिटांना हो किंवा 2 तासानं हो ते उचलून घेतलं जातं बाजूला। उचलून घेऊन त्याच्यावर खाल्ले अंडे वगैरे काढून घेतात आपण। हे अंडे किती दिवसात तुम्ही देता शेतकऱ्यांना तुमच्या? आम्ही 10 दिवसात देतो ते, पण 10 दिवसात म्हणण्यापेक्षा पहिला आमच्यापाशी 3 ते 3.5 दिवसात पहिला मोल्ट बसतो। पहिला मोल्ट आपला 24 तासाचा असतो। या गावातले बहुतांश शेतकरी रेशीम कोशाची विक्री कर्नाटकातल्या रामनगरला करतात।
यापासून लाखोंची कमाई होत असून गावात दरवर्षी लाखो रुपये येऊ लागलेत। त्यामुळे गावातल्या शेतकऱ्यांच्या अर्थकारणात बदल झालाय। कोरडवाहू शेतीला नफ्याची शेती मिळवून देणारं रेशीम शेतीचं हे मॉडेल नक्कीच उपयुक्त ठरेल। व्हिडिओ जर्नलिस्ट सुजित शिंदेसह बालाजी निरफळ, न्यूज 18 लोकमत, उस्मानाबाद।